माझ्यासोबत खासदार मेधाताई कुलकर्णी आहेत। काल त्यांनी एका भिंतीला हिरवा कलर दिला होता ताई आणि तिथे जाऊन तुम्ही थेट भगवा कलर दिलेला आहे। नेमका काय प्रकार होता आणि काय घडलं होतं, कुठून माहिती तुम्हाला समजली? मला व्हॉट्सॲपवरनं माहिती समजली। मी व्हेरीफाय करत असते, त्या पद्धतीने मी त्या रस्त्याने गेले, मी व्हेरीफाय केलं, आजूबाजूच्या दुकानांमध्ये पण चौकशी केली। तर असं लक्षात आलं की ती भिंत एका संस्थेच्या इमारतीचा पार्ट आहे आणि तिथे पूर्वी कुठेही कधीही हिरवा रंग किंवा अशा प्रकारे त्याचं एखाद्या प्रार्थनास्थळामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला नव्हता। तर तो अचानकपणे हे काय झालं हे मी बघितलं, कारण मला अनेक ठिकाणाहून व्हॉट्सॲपवर तसे मेसेजेस आले होते, अनेकांनी ते सिमिलर मेसेज पाठवले होते। आम्ही तिथे गेलो, दुकानदारांना विचारलं, तिथे बघितलं हिरवा रंग चक्कपैकी पिवळ्या भिंतीला दिला गेला होता, गडद हिरवा ऑइल पेंट दिला होता, उभा आडवा, फुलं तिथे, फुलांचे हार, ज्याला चादर म्हणता येईल अशा प्रकारचे हार तिथे होते आणि उदबत्त्या लावल्या होत्या। आता नक्कीच आम्ही तिथे ॲक्शन घेतली आणि हिरव्याचं भगवं करून टाकलं। आता पोलिसांशी काय बोलणं झाले का? पोलिसांकडून काय माहिती भेटली याबाबत? मी माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पोलिसांना फोन करायचा प्रयत्न करत असते, तसा कालही केला। शनिवारवाड्याच्या आजूबाजूला सुद्धा अशा प्रकारच्या काही घटना आहेत अशा मला जेव्हा माहिती कळली होती तर तेव्हासुद्धा मी पोलीस यंत्रणेला कळवलं होतं। आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा तो पार्ट आहे, त्यामुळे त्यांना कळवलं होतं, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवलं होतं। तर असं मी नेहमी करत असते। कालही मी फोन लावला होता, पण काल अतिशय तिथे म्हणजे तथ्यहीन आणि तर्कहीन अशा पद्धतीचं काम चाललं होतं, तर तिथे आम्ही ॲक्शन करून टाकली। ताई, नेमकं हा हिरवा कलर दिला कशासाठी जातोय आणि याच्या मागचा उद्देश काय आहे देणाऱ्यांचा, की हिरवा कलर का दिला जातो? त्यांना विचारायची आवश्यकता आहे। जे त्यांना विचारण्याचे प्रश्न आहेत ते मला विचारले जाऊ नयेत। महाराष्ट्रासह देशाच्या इतर अनेक भागामध्ये अशा गोष्टी चालू आहेत आणि हळूहळू अशा जागा या काबीज केल्या जात आहेत। छोट्या पद्धतीने सुरू झालेली ही कृती मोठ्या ह्याच्यामध्ये रूपांतरित होतीये, तिथे नंतर मग मोठी प्रार्थनास्थळं होत आहेत आणि मग ते एस्टॅब्लिशच होऊन जात आहे। महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरही अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत, शेतकरी अस्वस्थ आहेत। अचानकपणे पिढ्यानपिढ्या ज्या ठिकाणी शेती केली जाते त्यांची शेतजमीन ही कुठेतरी वक्फच्या नावाने क्लेम केली जाते। याच्यावर आम्ही JPC पण अभ्यास करतोय, संशोधन चालू आहे, कायदा येणार आहे। पण प्रामुख्याने ठिकठिकाणी आता हिंदू जागरूक व्हायला लागलेला आहे आणि अशा प्रकारे कुठेही जर अशा घटना घडताना दिसल्या तर आम्ही नक्कीच सहन करणार नाही। आणि माझं नागरिकांना या निमित्ताने आवाहन आहे की असं कुठेही काही दिसलं तर वेळीच जागे व्हा। फ्लायओव्हर असतील, फुटपाथ असतील, रेल्वे लाईन असतील, रेल्वे लाईनच्या कडेने कुठले पीर असू शकतात, कुठल्या महात्म्यांना त्या ठिकाणी आपण त्यांच्या समाध्या बनवलेल्या असतात, असं कुठली पद्धत आहे? रस्त्याच्या कडेला, कोपऱ्यामध्ये आपलेही हिंदू धर्मातले जेव्हा महात्मे किंवा मोठ्या व्यक्ती, आध्यात्मिक मोठ्या व्यक्ती जेव्हा त्या समाधी घेतात तेव्हा त्या नावाजलेल्या व्यक्ती असतात, त्यांचं कार्य आपल्याला माहिती असतं, नाव माहिती असतं आपल्याला। हे काहीच नाही, नाव ना गाव, पीर हे सांगतात, मजारी हे सांगतात, हे कुणाला मान्य असण्याचं कारण आहे? तर तर्कही नाही, तथ्यही नाही, फेक आहे। त्यामुळे अशा गोष्टींचा नक्कीच बिमोड केला जाईल। पोलिसांकडून आम्हाला जी माहिती भेटते, जो हिरवा रंग दिलेला व्यक्ती आहे तो सदाशिव पेठेतील हिंदू व्यक्ती आहे आणि तो गेल्या अनेक दिवसापासून तिथं पीर बाबा असल्याचं सांगतो आणि त्याची दर गुरुवारी पूजा करतो तो व्यक्ती। पीरची गुरुवारी पूजा होते का? पीरची गुरुवारी दत्ताची पूजा होते आणि हिंदूंचा वापर करायचा सुद्धा एक नवीन तंत्र असू शकतं। एक उदाहरण देते, मलंग बाबा हे नाथपंथीय साधू होते आणि आता तिथे हाजी मलंग नावानी एस्टॅब्लिश केलेलं असं सर्वधर्मीय प्रार्थनास्थळ दर्जा दिलेलं असं तिथे स्थळ निर्माण झालं आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये हिंदूंनी पण अलर्ट झालं पाहिजे आणि अशा कुठल्या गोष्टींना, अशा गोष्टींचं साधन नाही झालं पाहिजे। हिंदूही कुठे भरकडला जात असेल तर त्यांनाही आम्ही जागं करू। नक्कीच ताई, हा विषय सोडून एक वेगळा प्रश्न होता। आता कुठल्याही विषयाने मी कार्यक्रमाला आलेली आहे दुसऱ्या। धन्यवाद। नक्कीच आपण पाहतोय की हिंदूंनी आता जागृत झालं पाहिजे असं खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन चरणसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.